काळजाचा ठोका चुकविणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी थरारक मात करत जगज्जेतेपदावर नाव कोरले आणि संपूर्ण देशभरात विजयोत्सव आणि आनंदोत्सवाला सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विजयश्री खेचून आणली. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 176 धावा केल्या. हे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली तरी त्यानंतर मात्र हा सामना अतिशय चुरशीचा आणि उत्कंठावर्धक झाला. भारतीय गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी आणि सूर्यकुमारने मोक्याच्या क्षणी टिपलेला मिलरचा झेल यामुळे सामना फिरला आणि भारताने T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल संपूर्ण जगभरातून भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. संपूर्ण देशभरात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. टाइम्स ब्युरो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.